हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 7 जॉईंट बार ग्राफ आपण सुरुवात करणार आहोत. एकदम इझी लेसन आहे हा. जसा 6 स्टँडर्डला बार ग्राफ जसा एकदम इझी होता तसा हा पण एकदम इझी आहे. तर जॉईंट बार ग्राफ म्हणजे काय? आता इथे बघा एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की अजयज व्हीट प्रोडक्शन आणि विजयज व्हीट प्रोडक्शन दोघांचं व्हीट प्रोडक्शन दिलेलं आहे, वेगवेगळं दिलेलं आहे, बरोबर. तर समजा आपल्याला हे दोन्ही कंपेअर करायचं आहे की कोणाचं व्हीट प्रोडक्शन कधी जास्त होतं, कोणाचं कधी कमी होतं. तर ते कसं फाईंड करणार? तर हे आपण आता 2011 म्हणजे ह्याचं 40 होतं, 40 क्विंटल्स होतं, ह्याचं 40 क्विंटल्स होतं. मग हे असं वेगवेगळं कंपेअर करण्यापेक्षा जर आपण ह्याचा एकच बार ग्राफ काढला, म्हणजे एकच ग्राफ काढला, तर आपल्याला ते कंपेअर करणं खूप सोपं होईल. तर म्हणून तो त्याला काय म्हणणार आहे, जॉईंट बार ग्राफ. म्हणजे इथे दोघांचा इथे बार ग्राफ काढला आहे. 2011मध्ये दोघांचं 40 क्विंटल प्रोडक्शन झालं आहे व्हीटचं. त्याच्यानंतर एकाचं आता इथे बघा वेगवेगळं आहे. ते स्केलमध्ये आपण काय काय दिलेलं आहे, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 12 क्विंटल. आणि अजयचं कसं दाखवलं आहे, ब्ल्यू कलरमध्ये दाखवलं आहे आणि विजयचं थोडं लाईट ब्ल्यू कलरमध्ये दाखवलं आहे. म्हणजे मग आपल्याला इथे कळेल की अजयचं व्हीट प्रोडक्शन किती आहे आणि विजयचं किती आहे. म्हणजे 2012मध्ये विजयने थोडंसं व्हीट प्रोडक्शन जास्त केलं आहे, 2013मध्ये अजयने थोडं जास्त केलं आहे, बरोबर. यांनी 40 केलं आहे, यांनी 30 केलं आहे. म्हणजेच काय, हे आपल्या जॉईंट बारग्राफमध्ये जर आपला जेवढा डेटा आहे तेवढा आपल्याला जॉईंट बारग्राफमध्ये दाखवायचा आहे. आधी आपल्याला सिंगल डेटा होता आपल्याकडे, आपण त्याची ॲडिशन करून फक्त आपण एकच बारग्राफ दाखवायचो, बरोबर. पण आता इथे आपल्याला जॉईंट बारग्राफ दाखवायचे. तर आपण पहिल्या प्रॉब्लेमला आपण सुरुवात करूयात. इथे बघा पहिला प्रॅक्टिस सेट आपला प्रॅक्टिस 31मध्ये पहिला क्वेश्चन आहे. इथे नेम ऑफ सॅपलिंग दिलेले आहेत, ॲल्मंड, कारंज, नीम, अशोक अँड गुलमोहर. आणि स्कूल नेम दिलेले आहे, म्हणजे एवढे ह्यांनी हे प्लांट केलेले आहेत ट्री सॅपलिंग्स. तर कुठल्या स्कूलने किती सॅपलिंग्स प्लांट केले त्याचे आकडे हे दिलेले आहेत, बरोबर. तर त्याचा आपल्याला जॉईंट बारग्राफ काढायचा आहे. तर इथे बघा मी इथे एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस मी इथे काढून घेतला आहे. इथे बघा हे एक्स ॲक्सिस असं आहे इथे आणि हे वाय ॲक्सिस आहे. आणि ही स्केल आहे. स्केल ऑन वाय ॲक्सिस काय घेतली आपण, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सॅपलिंग्स, बरोबर. हे जे असतं, हा जो एक स्क्वेअर असतो हा कितीचा असतो, 1 सेंटीमीटरचा असतो. तर हे म्हणजे आपण काय घेणार आहे, 10 सॅपलिंग्स घेणार आहे. आणि त्याच्यामुळे नूतन विद्यालय आपण कसं दाखवणार आहे, त्याच्यात आपण काहीच कलर वगैरे करणार नाही, ब्लँक दाखवणार आहे. आणि भारत विद्यालय आपण कलर करणार आहे, म्हणजे दोन्हीचा डिफरन्स कळून येईल आपल्याला. आता इथे आपण आधी लिहून घेऊयात. इथे 1 सेंटीमीटर म्हणजे 10 आहे ना, सो इथे 10 येईल. त्याच्यानंतर इथे 20 येईल, इथे 30 येईल. हा 0 असणार इथे ओरिजिन, बरोबर. हा 0 असणार आहे. 30, त्याच्यानंतर 40, 50, 60, 70, 80 इथपर्यंतच काढूयात आपण, कारण आपल्या इथे 72 सर्वात मोठा 72 आहे. समजा त्याच्यापुढे 80च्या वरती आपला ग्राफ जाणार नाही. आता इथे काढताना काय करायचं आहे, आधी आपण नूतन विद्यालय, आता नूतन विद्यालय आपण आधी किती आहे, 40 आहे. तर ह्या 1 सेंटीमीटरमध्ये ही जी 1 सेंटीमीटरची लाईन आहे ही ह्याच्यामध्ये आपण त्यातली हाफ जी आहे तिथे आपण नूतन विद्यालयाचं काढून घेणार आहे, बरोबर. ॲल्मंडचं प्रोडक्शन. तर ॲल्मंडचं प्रोडक्शन आपण आधी काय दाखवणार, इथे किती आहे, नूतन विद्यालयाचं 40 आहे. सो इथे आपल्या इथे येणार आहे 40. सो इथे काढून घेऊ आपण, हे हाफच काढायचं आहे एवढंच, बरोबर. हे हाफ. आणि त्याच्यानंतर भारत विद्यालयाचं किती आहे, 42. म्हणजे ह्याच्यावर 40वर 2 लाईन्स, म्हणजे ह्यावर 2 लाईन्स, म्हणजे त्याआधी आपण ते आधी मार्क करून घेऊ बघा, 1 आणि 2. इथे येईल भारत विद्यालयाचं सॅपलिंगचं प्लांटिंग किती आहे, 42. ठीक आहे, कळलं आहे. हे 40 नूतन विद्यालयाचं. आणि हे आता इथे आपण कसं दाखवलं आहे, शेडिंग केलं ना आपण त्याला. तर इथे पण आपण भारत विद्यालयाला शेडिंग करून घेऊ, म्हणजे ते कळेल वेगळं. ठीक आहे. हे कशाचं प्रोडक्शन नाही, सॉरी, सॅपलिंग्स आपण प्लॅन केले आहेत ॲल्मंड त्या स्कूलनी. आता पुढचं आहे कारंजचं स्कूलनी किती सॅपलिंग्स प्लॅन केले ते बघूयात. तर इथे मध्ये एक गॅप सोडायचा आहे. इथे मध्ये एक गॅप सोडून मग दुसऱ्या हा जो स्क्वेअर आहे इथे आपण ड्रॉ करणार आहे. सो हे किती आहे कारंजचं, 60. म्हणजे नूतन विद्यालयाने, इथे बघा, नूतन विद्यालयाने 60 कारंजे सॅपलिंग्स प्लांट केलेत. आणि भारत विद्यालयाने किती केले आहेत, 38. सो आधी आपण 60 करून घेऊ आणि मग 38 करू. थोडं वरती घेते अजून. आता इथे बघा 60 इथे आहे, म्हणजे हे आपल्याला इथपर्यंत आपण हाफच करून घ्यायचं आहे. हां,
तुम्ही हे 2-2 म्हणजे सुद्धा घेऊ शकता, असे 2 सुद्धा घेऊ शकता, पण ते बहुतेक जागा पुरणार नाही इथे, म्हणून आपल्याला हाफ हाफच घ्यावं लागतं आहे. हे 60 झालं बरोबर. आता 38 कुठे येणार आहे? 40च्या बरोबर 2 लाईन खालती, म्हणजे 40 इथे आहे तर 38 कुठे येणार आहे? इथे येणार आहे. इथे मार्क करून घ्या आधी आणि मग ही लाईन साईडची ड्रॉ करा बरोबर. तर हे काय आता आहे? हे नूतन विद्यालयाचं आणि भारत विद्यालयाचं. तर भारत विद्यालयाचं आपण कसं दाखवतो आहे? शेडिंगने. सो हे शेडिंगने दाखवा. आणि कशाचं आहे सॅपलिंग्स? कारंज. इथे लिहून घ्या कारंज. त्याच्यानंतर थर्ड आहे नीम सॅपलिंग्स. तर नीमचं किती आहे? 72 आणि 60. तर आधी 72 आपण काढून घेऊयात नूतन विद्यालयाचं. 7 आहे बघा इथे 70 आहे इथे, आणि त्याच्यावर जाऊन 2 लाईन्स म्हणजे 72. 1 and 2 72 इथे येणार आहे बरोबर. हे झालं 72 नूतन विद्यालयाचं. आणि ह्याचं किती आहे भारत विद्यालयाचं? 60. सो इथे हे इथे बघा ह्या लाईनमध्ये इथे 60 येणार आहे. सो ही लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. सो हे कशाचं झालं? नीम सॅपलिंग्स. आणि हे पण भारत विद्यालयाचं शेडिंग करून घ्या म्हणजे वेगळं कळेल बरोबर. इथपर्यंत आलं आहे. पुढचं अशोक सॅपलिंग्स. नूतन विद्यालयाने फक्त 15 प्लॅन केलेत आणि भारत विद्यालयाने 25. सो 15 कुठे येणार आहे? 10 आणि त्याच्यावरती 5 लाईन्स म्हणजे इथे बरोबर दुसऱ्या स्क्वेअरच्या मधोमध इथे. सो ही लाईन आपण एक ड्रॉ करून घेऊया इथे 15. आणि दुसरं काय आहे? भारत विद्यालयाचं किती आहे? 25. सो 25 इथे 20 येतं आहे म्हणजे इथे येणार आहे हे बघा ह्याच्याबरोबर इथे 20 येतं आहे आणि त्याच्यावरती 5 लाईन्स म्हणजे इथे येणार आहे 25. सो हे ड्रॉ करून घेऊयात. हे शेडिंग करून घेऊ. हे कुठलं आहे? नीम झालं, त्याच्यानंतर अशोक सॅपलिंग्स. आता राहतं आहे गुलमोहर. तर गुलमोहरचं किती आहे? 42 आणि 40 जवळजवळच आहे म्हणजे. सो आपण आधी 42 काढून घेऊयात. इथून ही 40ची लाईन आहे इथे, त्याच्यावरती 2 लाईन्स म्हणजे त्याच्यावरती इथे 2 लाईन्स येणार आहेत. आणि त्याच्यानंतर खालचं काय आहे? भारत विद्यालयाचं 40. सो आपण इथे 40ला लाईन ड्रॉ करून घेऊ, डार्क करून घेऊ इथे, आणि मग साईडची लाईन ड्रॉ करूयात. सो इथे काय लिहायचं आहे? खाली गुलमोहर. आणि हे शेडिंग करून घ्यायचं आहे. कळलं आहे सगळ्यांना? जॉईंट बार ग्राफ एकदम इझी आहे. दिलेला फक्त डेटा तुम्हाला इथे फिल करायचा आहे. स्केल फक्त बरोबर घ्यायची आहे. स्केल चुकली तर तुमचं अख्खा आन्सर चुकू शकतं. तुम्ही समजा आता काय मुलं घेताना काय घेतात? 2 सेंटीमीटर = 10 सॅपलिंग घेतील बरोबर, कारण वरती बरीच जागा आहे. आवडतं कोणाकोणाला सुटसुटीत आणि मोठं काढायला. सो इथे जेव्हा तुम्ही 10 सॅपलिंग्स = 2 सेंटीमीटर घ्याल तेव्हा तुमचं हे 42 असेल ते कशावर येणार आहे? तुमचं 44वर येणार आहे बरोबर. म्हणजे एक तुमच्या 2 लाईन म्हणजे ते 1 सेंटीमीटर हे होणार आहे, म्हणजे 1 सॅपलिंग काउंट होणार आहे तिथे 41 बरोबर. तर तसं पण केलं तरी चालणार. एक एक्झाम्पल मी तुम्हाला तसं करून दाखवेल, ते स्केल घेऊन करून दाखवेल. पुढचं बघूयात. चला नेक्स्ट बघा काय दिलेलं आहे. फ्रूट ज्यूसचं हे दिलेलं आहे की सॅटर्डे आणि संडेला फ्रूट ज्यूस किती लोकांनी घेतला. तर स्वीट लाईम किती लोकांनी घेतला? ऑरेंज, ॲपल आणि पायनॅपल. तर हे आपल्याला ह्याचा जॉईंट बायोग्राफमध्ये दाखवायचं आहे. तर इथे बघा मी स्केल घेतलेली आहे. आता मी इथे 2 सेंटीमीटर = 10 पीपल घेतलेलं आहे. आणि सॅटर्डे आपण ब्लँक दाखवणार आहे आणि संडे आपण शेडेड पोर्शनमध्ये दाखवणार आहे. इथे 2 सेंटीमीटर 10 पीपल घेतलेलं आहे मी. तर म्हणजे आता इथे तुम्ही स्केल कशी घेणार आहे? हे इथे आपलं 0 असतं बरोबर. हे वाय ॲक्सिस आहे. सो हे 1 आणि 2 म्हणजे इथे किती येणार आहे? 10 येणार आहे. त्याच्यानंतर बरोबर वरचे 2 स्क्वेअर सोडून काय येणार आहे? 20. त्याच्यानंतर वरचे 2 स्क्वेअर सोडून काय येणार आहे इथे? 30, 40, 50, 60, 70 अँड
80, बस 80च्या वरती आपले कुठला नाही आहे, 78 आपला लास्ट मोठा नंबर आहे. तर आता इथे ड्रॉ करताना बघा, आता पहिला आहे कुठला आहे, स्वीट लाईम ज्यूस आपण ड्रॉ करणार आहे. तर स्वीट लाईममध्ये सॅटर्डेला किती विकला गेला, किती पीपल्स 43 आणि संडेला 59 लोकांनी तो घेतला आहे. तर इथे आपण आधी सॅटर्डेचं काढूया. तर सॅटर्डेचं आपण ब्लँक काढणार आहे आधी. तर इथे बघा 43 कुठे येणार आता, इथे 40 आलेलं आहे बरोबर, हे 40 आहे इथे. तर 43 आता कुठे येणार आहे, आपण 2 सेंटीमीटर घेतलेली लाईन बरोबर, म्हणजे आपल्याला दोन लाईन म्हणजे एक लाईन असणार आहे आपली. तर 43 म्हणजे कुठे येणार आहे, हे 1 2 म्हणजे इथे 41 झालं, इथे 42 झालं आणि इथे वरती 43 झालं. सो इथे मार्क करून घेऊ आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर संडेला किती लोकांनी घेतला आहे, 59. आता इथे बघा, इथे 59, हां हे असं आपण आता मी पण मोठ्या 2 ह्याच्यात दाखवणार आहे. तर हे 50 इथे आहे बरोबर, इथे 50 आहे. सो 59 कुठे येणार आहे, बरोबर 60च्या 2 लाईन खालती, कारण आपण 2 लाईन म्हणजे आपला एक आहे बरोबर, एक नंबर आहे. सो इथे किती येणार, 2, इथे 59 बरोबर 60च्या 2 लाईन सोडल्यावर खालती येणार आहे. तर आता हे आपण ड्रॉ करून घेऊयात. आता आपण संडेचं शेडेड पोर्शन दाखवणार आहे. सो हे शेडेड करून घेऊयात. ठीक आहे, कळलं आहे सगळ्यांना. इथे खाली लिहून घ्या स्वीट लाईम. पुढचा आहे ऑरेंज ज्यूस. ऑरेंज ज्यूस किती लोकांनी घेतला आहे, सॅटर्डेला 30 आणि संडेला 65. सो तसं ड्रॉ करू आपण इथे 30ला आता वेगळं मार्क करायची, वेगळं असं मोजायची गरज नाही, डायरेक्ट आपला इथे 30 नंबरला इथे आपण एक लाईन काढून घेऊयात. त्याच्यानंतर आहे 65. आता 60 कुठे आहे, इथे 60 आहे बरोबर, हे बघा हे 60 इथे आहे 60. तर इथे 60 आपल्याला 5 घ्यायचं आहे, म्हणजे बरोबर 70 आणि 65च्या मधली जी लाईन आहे हाफ, ते येणार आहे आपलं 65. तर 65ला इथे आपण मार्क करून घेऊ आणि आता लाईन्स ड्रॉ करून घेऊयात. जनरली हे असं आधी मार्क करून घ्या ज्या पॉईंटला आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे, आणि नंतर मग तुम्ही नंतरच्या ह्या लाईन्स ड्रॉ करा, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला ते. बरोबर, हा पोर्शन आपण शेडेड करून घेऊयात संडेचा. आणि इथे काय येणार आहे, ऑरेंज ज्यूस, ऑरेंज. आता ॲपल बघा, ॲपल किती आहे, 56 आणि 78. तर 56ला मार्किंग करून घेऊ आधी. इथे 50 आहे, हे बघा इथे 50 आहे या लाईनमध्ये. तर 56 हवं आहे आपल्याला, म्हणजे 55 कुठे आलं आपलं, इथे आलं, आणि त्याच्यावरच्या 2 लाईन म्हणजे 56. सो इथे लाईन काढून घ्या 56ची बरोबर. त्याच्यानंतर 78 दाखवायचं आहे. तर 70 म्हणजे इथे हे बघा, हे 70 इथे आहे बरोबर, 75 इथे येणार आहे मध्ये, आणि त्याच्यानंतर 78 कुठे येणार आहे, मग त्याच्यावरती 6 लाईन्स, म्हणजे हे 75 आलं इथे. तर 76, 77 आणि 78, 6 लाईन्स वरती येणार आहे, म्हणजे ही जी मधली लाईन असते 5ची त्याच्या वरची एक लाईन. तर येणार आहे, सॉरी 76 नाही 78 हवं आहे आपल्याला. पुढचं आहे 78. तर आता हे 70 बघा, 75 इथे येणार आहे बरोबर, मग 78 कुठे येणार आहे, त्याच्याबरोबर 4 लाईन खालती, म्हणजे हे बघा हे 75 इथे आलं, 76, 77 आणि 78, म्हणजे ही लाईन इथे बरोबर. आता ह्या 2 लाईन आपण ह्याच्या साईडच्या लाईन आपण ड्रॉ करून घेऊयात. तुम्हाला जर हे 2 सेंटीमीटरचं कळलं नसेल तर तुम्ही फक्त 1 सेंटीमीटर इज इक्वल टू पण 10 पीपल घेऊ शकता.
ज्यांना हे अवघड जात असेल. आता हे शेडेड करून घेऊ संडेचं. ठीक आहे, हे काय आहे? ॲपल ज्यूस. ॲपल. तर ॲपलचं इथे बघा हे किती आहे? 56 आणि 78. आता बघा पायनॅपलचं किती आहे? 40 आणि 67. तर 40 आणि 67ला आधी आपण मार्किंग करून घेऊयात. 40चं तर इथे मार्किंग होईल बघा, इथे 40ला डायरेक्ट इथे मार्किंग होईल. ते 40ला मार्किंग होईल. आणि 67 कुठे येणार आहे? इथे 60 आहे बरोबर. या लाईनला इथे 60 आहे. तर 67 म्हणजे काय येणार आहे? हे 65 येणार आहे, त्याच्यावरती 4 लाईन. 65 नंतर 66 आणि 67 झालं. हे असं मार्क करून घ्या आणि मग साईडची लाईन ड्रॉ करा. हे शेडिंग करून घ्या संडेचं. हे काय आहे? पायनॅपल. कळलंय सगळ्यांना? जॉईंट बार खूप सोपा आहे काढायला आणि याच्यात फुल मार्क्स तुम्ही मिळवू शकता एक्झाममध्ये. पुढचं एक्झाम्पल बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय आहे? पोलिंग बूथ्समध्ये किती झालं, म्हणजे इलेक्शन झालं आहे, त्याच्यात वोट्स किती मिळाले, मेन आणि वुमनने किती वोट्स दिले. तसे 5 तर या 5 पोलिंग बूथमध्ये किती वोटिंग झालं, मेन आणि वुमननी किती दिले. तर त्याच्यावर हा क्वेश्चन आहे. तर पुढे आपण आता ह्याचा जॉईंट बार करताना आपण स्केल काय घ्यायची आहे बघा. स्केल ऑन वाय ॲक्सिस इज, स्केल ऑन वाय ॲक्सिस आपण काय घेणार आहे? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100%. त्यातले मेन आपण ब्लँक दाखवणार आणि वुमन आपण शेडेड पोर्शनमध्ये दाखवणार आहे. तर इथे बघा हे आधी तुम्ही एक्स आणि वाय ॲक्सिस काढून घ्या, ओरिजिन काढून घ्या आणि मग आपण इथे मार्किंग करूयात. सो इथे मार्किंग करताना इथे काय येणार आहे? पहिले 100, त्याच्यानंतर इथे 200, 300, 400, 500, 700, 800 आणि 900. ठीक आहे, हे आपण असं काढून घेतलं आहे. आता आपण ग्राफ काढायला घेऊ. आता पहिल्या पोलिंग बूथमध्ये हे जे 1 पोलिंग बूथ आहे त्याच्यामध्ये मेननी किती वोट केलं आहे? 200 आणि वुमननी 700 आणि वुमननी वोट कास्टिंग केले. तर आता इथे बघा 200 आपण कुठे मार्क करणार आहे? इथे. सो इथे मार्किंग करून घेऊ 200चं बरोबर. त्याच्यानंतर 700चं आपण त्याच्याबरोबर साईडला इथे मार्क करणार, त्याच्या साईडच्या स्क्वेअरमध्ये मार्किंग करून घेणार आहे आणि मग आपण हे जॉईन करणार आहे याचे साईडचे लाईन्स. बरोबर. वुमन आपण शेडेड पोर्शनमध्ये दाखवणार आहे. सो हे काय आहे? पोलिंग बूथ नंबर इथे 1 एवढंच लिहायचं आहे फक्त इथे 1. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेकंड पोलिंग बूथमध्ये किती आहे बघा? 270 आणि 240. तर 270 आता कुठे मार्क करणार आपण? इथे बघा इथे 200 आहे म्हणजे 70 कुठे येणार बरोबर? 5 नंतर 6 आणि 7, 7th लाईनवर येणार बरोबर. सो हे मार्क करून घ्या इथे 270 आणि त्याच्यानंतर आहे 240 म्हणजे हे जे इथे मध्ये 250 येणार आहे बरोबर. 200 आणि 300 जी मध्ये लाईन येते बरोबर ती 250 आहे म्हणजे बरोबर त्याच्या खालची लाईन काय येणार आहे? 240. तर इथे मार्किंग करून घ्या आणि आता ह्या लाईन जॉईन करून घ्या. आणि वुमनला शेडेड पोर्शनमध्ये दाखवा. ठीक आहे. हे आहे पोलिंग बूथ नंबर 2. आता 3मध्ये बघा 560 आणि 340 असं आहे. तर 560 आपण आधी मार्क करून घेऊयात. तर 560 म्हणजे इथे 500 आहे बरोबर. हे 500 इथे आहे आणि 560 म्हणजे किती? बरोबर 5 लाईनची मधली लाईन आहे त्याच्यावरती एक लाईन. सो ही लाईन आपण आधी ड्रॉ करून घेऊ. त्याच्यानंतर आहे 340 म्हणजे बघा इथे 300, इथे 300 इथे येतं आहे
आणि त्याच्यावर 40 म्हणजे 4th लाईनवर इथे. आता लाईन काढून घेऊयात. हे झालं थर्ड पोलिंग बूथचं. फोर्थचं बघा किती आहे, 820 आणि 640. सो 820 म्हणजे काय, 800च्या 2 लाईन वर. तर हे इथे 800 आहे, ह्याच्यावरती 2 लाईन्स. आणि 640 म्हणजे 600च्या वरती 4 लाईन्स. हे इथे 600 आहे, त्याच्यावरती 4 लाईन्स. हे शेडेड करून घ्या. हे झालं 4. आणि आता फिफ्थ पोलिंग बूथमध्ये बघा किती आहे, 850 आणि 470. तो 850 आधी आपण मार्क करून घेऊ. तर 850 म्हणजे कुठे येणार आहे, 800 आणि 900च्या बरोबर मधली लाईन. सो इथे मार्क करून घेऊ आपण ही मधली लाईन. त्याच्यानंतर आहे 470. सो 470 म्हणजे हे 400 इथे येत आहे, त्याच्यावर 7 म्हणजे त्याच्यावरच्या 7 लाईन्स म्हणजे 5, 6 and 7 इथे. हे जॉईन करून घेऊयात. ठीक आहे, कळलं सगळ्यांना हे. ते बघा इथे लिहिताना खाली इथे हे बूथ नंबर्स आहेत आणि इथे वाय ॲक्सिसवर तुम्ही काय लिहिणार आहे, नंबर ऑफ वोट्स. सो इथे लिहून घ्या असं, नंबर ऑफ वोट्स. तसंच आधीच्या क्वेश्चनमध्ये पण लिहून घ्या, इथे लिहायचं राहिलं आहे आपलं. सेकंड क्वेश्चनमध्ये हे काय होतं, हे सगळे काय होते, फ्रूट्स होते. आणि हे होते नंबर ऑफ पीपल, म्हणजे एवढ्या पीपलने ते ज्युसेस घेतले. सो नंबर ऑफ पीपल. ठीक आहे, फर्स्टमध्ये पण लिहून घेऊयात. फर्स्टमध्ये इथे काय आहे, खाली हे नेम ऑफ सॅपलिंग्स आहेत, नेम ऑफ सॅपलिंग्स. आणि हे आडवं जे आहे ते काय आहे, नंबर ऑफ सॅपलिंग. हे जे आहेत ते काय आहेत, नंबर ऑफ सॅपलिंग्स. ठीक आहे, तर आता इथे आता प्रॅक्टिस सेट आता 31 जो आहे त्याचे 3 क्वेश्चन आपले सॉल्व करून झालेले आहेत. तर ह्याचे पुढचे 3 क्वेश्चन मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. ठीक आहे, सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.